कर्ली नदीचा हा पूल ओलांडला की कुडाळ तालुका संपतो आणि मालवण तालुका सुरू होतो. नवीन वर्षातला हा आपला पहिलाच व्लॉग आहे. पुलाच्या अलीकडे गेलं ते कुडाळमधलं नेरूर हे गाव आणि समोर हे आहे ते काळसे गाव. काळसे गाव संपलं की सुरू होतं धामापूर. वर्षाची सुरुवात आपण या धामापूरच्या प्रसिद्ध आणि पुरातन अशा भगवती देवीच्या आशीर्वादाने करूया. पायऱ्या चढून वर गेल्यावर समोरच भला मोठा पिंपळ वृक्ष आहे. प्रसन्न शांत वातावरणात अगदी लांब लचक कौलारू आणि जुन्याच धाटणीचं हेमाडपंथी असं हे मंदिर आहे. समोरच मोठा सभागृह आणि त्यातले खांबही सरळ रेषेत आहेत. आत गाभाऱ्यात पिवळं पातळ नेसलेली भगवती देवीची काळ्या पाषाणातली उभी मूर्ती आहे. तलाला 700-800 वर्ष. हा 300 वर्ष. हा बांध घातला निर्माण झाला. बांधालाच झाली 700-800. बांध घातला पाणी ते वाढत गेलं. इथलं होती तिथे डोंगरावर बांध तिथलंच उडवलं सापेकून तिथपर्यंत धामापूर. नदी आहे नाही, ही बाउंड्री आहे. इकडे मालवण तालुका पुढे आता हा जो बांध घातलेला ना तेवढी 1532ला देऊ बांधला. त्याच्या पूर्वी 200 वर्ष अगोदर ग्रामस्थांनी देऊळ बांधलं. बांध त्याच्या आधीच आहे. ओके. हा हा. बांधलेला 700-800 वर्ष. भिंतीतच हा साना करून त्यात समई तेवत ठेवली आहे. इतकी भिंत ती रुंद आहे त्याच्यात जुन्या भिंती. जुन्या काळातली ही लॉकिंग सिस्टीम आहे. लाकूड एकात एक अडकवून हे लॉक करून ठेवलंय. कोपऱ्यातून आहे. हे आहेत तरंग म्हणजेच हलते चालते देव. कोकणातल्या मंदिरांमध्ये साधारणतः सगळीकडेच हे पाहायला मिळतात. उत्सवाच्या काळात यांना घेरदार वस्त्र नेसवली जातात आणि त्यांचे मानकरी हे घेऊन उभे राहतात. साठ वर्षापूर्वीचा नारळ आहे.
लाकडी दरवाजावर ही उत्तम कलाकुसर पाहायला मिळते. वेगवेगळे प्राणी, पानं, फुलं, नक्षीकाम यांची यात कलाकृती आहे. मंदिराच्या या बैठकीच्या मोकळ्या भागातून बाजूलाच असलेला हा तलाव दिसतो. यामुळेच इथं थंडावा वाटतो. हा अथांग पसरलेला तलाव मानवनिर्मित आहे. एका वाहणाऱ्या ओहळाचं रूपांतर इथल्याच गावकऱ्यांनी या अशा अथांग तलावात केलंय. या तळ्याभोवती असंख्य वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा तलाव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी आहे. जंगलाची सफर करत करत बर्डिंग करणाऱ्यांसाठीही हे तलाव प्रसिद्ध आहे. समृद्ध असं पक्षी आणि जंगल इथं पाहायला आणि अनुभवायलाही मिळतं. मध्ये मध्ये पाणी बुडूक कसं वाजतंय, मासे येत आहेत वरती. कितपर्यंत असं लांबपर्यंत असं तिकडे ते छान वाटतं. हिरवा डोंगर आहे का पूर्ण खाली, ती शॅडो पडली आहे ना तर मस्त वाटतं. हे तळं साधारण 800 वर्षापूर्वी बांधलंय आणि या तळ्याला असा हा बांध घातलाय आणि ह्या बांधावरती हे भगवती देवीचं मंदिर आहे. आणि हे भगवतीचं मंदिर साधारण 500 वर्षापूर्वीचं आहे. हे आहे श्री देव नारायणाचं फार जुनं मंदिर. आत श्री नारायणाची उभी मूर्ती आहे. इथे ही कावी कलाही पाहायला मिळते. इथल्या शांततेत अनेक पक्ष्यांचे आवाज कानावर ऐकू येत आहेत. त्यात हॉर्नबिलचाही आवाज कानावर येतोय. शांत, प्रसन्न आणि निसर्गाशी एकरूप होऊन निवांत वेळ कधी जातो हे कळतच नाही. तुम्हाला सुद्धा या जागेला भेट द्यायला नक्की आवडेल. इथे जाताना मध्येच आम्ही रस्त्यात थांबलोय कारण इथे खूप सुंदर कमळं आणि पक्षी दिसत आहेत. तुम्हाला दाखवते. तर हा नजारा आहे पहिला. किती सारी कमळं आहेत ना.
नवीन वर्षाची सुरुवातीचा पहिला दिवस इतका सुंदर गेला आहे. इकडे खूप सारी कमळं आहेत, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची, पूर्ण लांब लांबपर्यंत पसरली आहेत आणि इतकी सुंदर वाटत आहे. तिकडे पक्ष्यांचा इतका किलबिलाट ऐकू येतोय. खूप सारे पक्षी तिथे एकत्र गोळा झाले आहेत. ते झाडाच्या भोवतीच सगळे आहेत. हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. धन्यवाद.